नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे। इथे भाजपकडून राजीव पोद्दार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे मैदानात आहेत। भाजपचे उमेदवार राजू पोद्दार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। तर विरोधकांचे मतदार देखील आपल्याला मतदान करतील असा विश्वास राजीव पोद्दार यांनी व्यक्त केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला बळकट पाठिंबा असल्याचं ते म्हणालेले आहेत। नागपूरमध्ये अतुल लोंढे यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आलेली होती। अतुल लोंढे हे परिचित नाव आहे आणि त्यांना उमेदवारी दिल्यानंतर एक मोठं आव्हान महायुतीला दिल्याचं देखील महाविकास आघाडीने म्हटलेलं होतं आणि अतुल लोंढे यांनी देखील विजयाचा विश्वास व्यक्त केला होता। तर राजीव पोद्दारही विजयाचा विश्वास व्यक्त करतात। भाजप उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार आपल्या सोबत आहेत। राजीवजी, पूर्ण विजयाचा विश्वास दिसतोय चेहरा आणि विजयी तिलक। निश्चितपणे 100% विजय हा माझाच होणार आहे। उत्सुकता सगळ्यांना एवढीच आहे की किती मतांनी विजय होईल आणि मला वाटते की यापूर्वीचे सगळे विक्रम तोडून एक मोठा महाविजय हा निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मला मिळेल। किती मतांनी विजय होईल याचं उत्तर तुम्ही किती मतं फोडलेत त्याच्यावरून येईल। नाही, मतं फोडण्याचा प्रश्न नाही आहे। असं आहे की अनेक अपक्ष आहेत, शेकापचे लोक आहेत, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे लोक आहेत, इव्हन मी तर त्या ठिकाणी MIMच्या लोकांना भेटलो, मुस्लिम लीगच्या लोकांना भेटलो, BSPच्या लोकांना भेटलो, त्या ठिकाणचे जे गट आहेत नगरपालिकेमध्ये त्या सगळ्या लोकांना भेटलो आणि या सगळ्या लोकांनी मला त्या ठिकाणी विश्वास दिला होता की आम्ही सदसद विवेकबुद्धीनं मतदान करणार आहोत आणि त्यामुळे मला अनेक लोकांनी या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे। क्रॉस वोटिंग जी तुम्हाला होईल ती महाविकास आघाडीशी संबंधित छोट्या पक्षातून होईल की काँग्रेसचे मतं सुद्धा तुम्हाला मिळतील? महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांनी निश्चितपणे मला सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे तिथून तर मला मतं मिळणारच आहेत। पण अनेक काँग्रेसच्या लोकांशी माझे अतिशय जवळचे निकटचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे तेही काही प्रमाणात मला मतदान करतील असा मला विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा तुमच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, ते परिणाम येतील? निश्चितपणे आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय नितीनजी, आदरणीय बावनकुळे साहेब यांनी या निवडणुकीमध्ये मला पूर्ण ताकदीने सपोर्ट केला आणि बावनकुळे साहेबांनी तर पूर्ण शक्तीनिशी माझ्या पाठीमागे उभं राहून माझ्यावर अनंत त्या ठिकाणी उपकार केलेले आहेत आणि पार्टी एकसंघ ठेवत शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीची रणनीती चांगल्या पद्धतीनं आखण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीमध्ये झालेलं आहे। तर भाजपला विजयाचा पूर्ण विश्वास आहे आणि डॉक्टर राजीव पोद्दार असं म्हणतायत की अभूतपूर्व विजय आज त्यांचा होणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मानेसह रजत